ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र सारखे महान ग्रंथ निर्माण झाले, ज्यांचं आज शेकडो वर्षे श्रवण केलं जात आहे, पठण केलं जात आहे, जी भाषा जगामध्ये 10व्या क्रमांकावर आणि भारतामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे, त्या मराठी भाषेमध्ये मी कविता लिहितो आणि मला या माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे. पण अद्यापही या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मान्यता मिळालेली नाही. ही सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे आणि अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे मराठीला, अशी माझी मागणी आहे, एक कवी म्हणून, मराठीतला एक लेखक म्हणून. आणि आज या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त ही कविता मी मराठी भाषकांसमोर ठेवत आहे. विसरला काय मराठीची माय, विसरला काय मराठीची माय, मराठीची साय आठवावी, मराठीची साय आठवावी. संत पंत तंत मराठीचे बाप, संत पंत तंत मराठीचे बाप, मराठीची छाप घोटवावी, मराठीची छाप घोटवावी. मराठी माणसा येऊ दे श्रीमंती, मराठी माणसा येऊ दे श्रीमंती, मराठी संस्कृती थाटवावी, मराठी संस्कृती थाटवावी. मराठी कष्टाळू मराठी स्पष्टाळू, मराठी कष्टाळू मराठी स्पष्टाळू, मराठी मायाळू भेटवावी, मराठी मायाळू भेटवावी. मराठी लिहावी मराठी वाचावी, मराठी लिहावी मराठी वाचावी, मराठी बोलावी साठवावी, मराठी बोलावी साठवावी. मराठीची भक्ती मराठीची प्रीती, मराठीची भक्ती मराठीची प्रीती, मराठीत चिठ्ठी पाठवावी, मराठीत चिठ्ठी पाठवावी. मराठी बोलींची खेडोपाडी गोडी, मराठी बोलींची खेडोपाडी गोडी, मराठीची वाढी दाटवावी, मराठीची वाढी दाटवावी. मराठीची कुस मराठीचा जोश, मराठीची कुस मराठीचा जोश, मराठीची मूस आठवावी, मराठीची मूस आठवावी, मराठीची मूस आठवावी.